बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी बाळासाहेबांसाठी एक खास पोस्ट केली आहे। बाळासाहेब ठाकरे हे विद्यापीठातून शिकवण्यासारखा विषय आहेत। स्वतंत्र चूल मांडताना काकांपासून दूर गेल्याचं दुःख मनाला सतत खातं अशी कबुली त्यांनी दिली आहे। राज ठाकरे यांनी आज बाळासाहेबांच्या कलेला, विचारांना आणि त्यांच्यातील हळव्या कलावंताला या भाषणातून उजाळा दिलाय। बाळासाहेब केशव ठाकरे माझं बालपण, तरुणपण त्यांनी व्यापलं होतं। माझ्यासाठी पहाडासारखा उभा राहिला। बाळासाहेबांच्या कुंचल्याने फटकारे, ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती। त्यांच्या या कलेला जागतिक मान्यता मिळाली, पण आपल्या देशात त्यांची योग्य कदर कधी झालीच नाही। खरं तर बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठातून शिकवण्याचा विषय। मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता की माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं मला भेटता येणार नाही। वडिलांचं छत्र हरपलं होतं आणि आता मी माझ्या काकांपासून पण दूर गेलोय, हाच विचार मनाला खात होता। मी जेव्हा राजकीय आंदोलनात उतरलो तेव्हाही बाळासाहेबांचं माझ्याकडे बारीक लक्ष असायचं। आपण किती हुशार आहोत ते न सांगता समोरचे कसे हुशार होतील ते आपण भाषणातून गेलं पाहिजे, असा त्यांचा सल्ला होता। बाळासाहेबांना कलेची जाण होती। देश, भाषा यांच्या सीमा कधी त्या प्रेमाच्या आड आल्या नाहीत। पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन, गुलाम अली यांची गझल बंद केली नाही। जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना केवळ आठवू नये तर पुन्हा पुन्हा वाचावं, भाषणं, मुलाखती ऐकाव्यात आणि व्यंगचित्रांकडे नव्या दृष्टीने पाहावं। त्यांच्या रेषांमध्ये, त्या रेषा बोल्ड फटकाऱ्यांमध्ये बाळासाहेब खऱ्या अर्थानं जिवंत आहेत, असं राज ठाकरेंनी शेअर करत सांगितलंय।